चला आज मी तुम्हाला माझा पहिला जॉब आणि पहिली सॅलरी याबद्दल सांगते। नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व। तर आज सकाळी सकाळी रेडी होऊन मी निघाले होते कॅम्पला, कारण तिकडे एक माझं काम होतं। तर बरेच जण मला माझ्या सॅलरी बद्दल विचारतात किती आहे। मी सध्याची सॅलरी तर नाही सांगू शकत, पण मी माझ्या पहिल्या जॉब बद्दल सांगते। तर मला माझा पहिला जॉब कॉलेज कॅम्पस मधून भेटला होता। आता तुम्हाला वाटेल कॅम्पस थ्रू भेटला तर पॅकेज पण 4-5 लाख तरी असेलच, पण आम्हा इलेक्ट्रिकल इंजिनियरला ॲज अ फ्रेशर 4-5 लाखाचं पॅकेज भेटणं म्हणजे नशीबच। तर माझी फर्स्ट सॅलरी होती 15,000 आणि त्यानंतर दरवर्षी इन्क्रीमेंट झालं आणि तो माझा पहिला जॉब मी 3 वर्ष केला। त्या जॉब मध्ये मी खूप कम्फर्टेबल होते आणि मला माझा कम्फर्ट झोन सोडायचा नव्हता, म्हणून मी सॅलरी कमी असूनही तो जॉब 3 वर्ष केला, पण मी खुश होते। बट आता मला कुठेतरी वाटलं आता जॉब चेंज करायला पाहिजे, म्हणून मग मी आता माझा न्यू जॉब जॉईन केला आणि या 3 वर्षात मी हवा तेवढा पैसा कमवला नाही, पण स्किल डेव्हलप केल्या आणि त्याच बेसिसवर मला आता चांगल्या सॅलरीचा जॉब पण भेटला। तर असं नाही की सॅलरी कमी आहे म्हणून जॉब करायचा नाही। मला तर चांगलं वाटतं की मी 15,000 पासून सुरुवात केली आणि आज इथपर्यंत आले, कारण 15,000 पासून इथपर्यंत याचा स्ट्रगल मलाच माहितीये मी कसं आलीये। बरेच दिवस झालं मी काही होम रेमेडी ट्राय केली नव्हती, म्हणून म्हणलं चला चंदन पावडरचा फेस पॅक लावू आणि मस्तपैकी मग फ्रेश झाले। आणि इव्हिनिंगला मग बहीण बनवत होती इकडे कडकण्या। तुमच्याकडे याला काय म्हणतात आणि तुमच्याकडे पण कडकण्या बनवतात का दसऱ्याला, नक्की कमेंट करून सांगा। नंतर मग भाऊ आला होता, त्याच्या कंपनीमध्ये दसऱ्यानिमित्त त्याला हे हॅम्पर दिलं होतं। सो आजचा दिवस असाच गेला। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। ओके बाय।